श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री वीके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा काही शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले रिटर्न्स, चांगला प्रॉफिट देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर मित्रांनो, या शेअरचं बघू शकता तुम्ही, आजचा शेअर प्राइस 1225 इतका आहे। हे शेअर गेल्या 8 वर्षापासून नेगेटिव्हमध्ये दाखवत होतं। या कंपनीचे जे शेअर प्राइस आहेत ते नेगेटिव्हमध्ये दाखवत होतं। गेल्या 6 महिन्याच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केल्यावर कळेल की 67% रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत। 5 वर्षाच्या चार्ट पॅटर्नवरनं कळतं की कंपनीचे शेअर प्राइस लो झालेले आपल्याला दिसून येतात। किती आहे बघा, 1332। कितीला लो गेलं खाली तर 401 पर्यंत कंपनीचं शेअर प्राइस लोला गेलं। त्यानंतर आता ग्रोथ करत आहे कंपनी। तर ओव्हरऑल कंपनी खूप चांगली आहे। आणि 52 वीक्स हाय बघितलं तर 1400 आहे आणि 52 वीक लो हे 558 इतका आहे। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे। कंपनीवरती फोकस करू शकता, कारण खूप जणांनी ह्या कंपनीला होल्ड करून ठेवलेला आहे। सतत ह्या कंपनीमध्ये क्वार्टर बेसिसवरती सारखंच नुकसान दिसत होतं, पण ओव्हरऑल कंपनी आता आपल्याला परत एकदा ग्रोथ करताना दिसून येते। आणि गेल्या वर्षभरामध्ये सुद्धा कंपनीने 100% रिटर्न्स दिलेले आहेत। बघू शकता इथे तुम्ही 606 रुपयाचं शेअर प्राइस होतं आणि ग्रोथ करून आता 1223 पर्यंत पोहोचलेला आहे। ओव्हरऑल कंपनी आता चांगली काम करताना दिसून येत आहे। तर ह्या कंपनीवरती तुम्ही नक्की फोकस करू शकता। येणाऱ्या वेळेत ही कंपनी चांगले टार्गेट्स दाखवू शकते। नेक्स्ट कंपनी आहे आपली। तर ह्या कंपनीचे आपण फंडामेंटल्स बघूयात पहिले। तर ह्या कंपनीचे फंडामेंटल्समध्ये बघू शकता, सेल्स म्हणजेच रेव्हेन्यूज कंपनीचे इथं वाढताना आपल्याला दिसत आहेत। पहिला 367, त्याआधी 280, 280 वरनं 367, 540, 505, 573, 610, 869, 666, 812, 871 आणि आता 1090 कोटी इतका कंपनीचे सध्याला रेव्हेन्यूज आहेत। इथं सतत आपल्याला रेव्हेन्यूज वाढताना दिसत आहेत। आणि कंपनीचं जर नेट प्रॉफिट बघितलं तर जे मायनसमध्ये चालू होतं नेट प्रॉफिट, किती कॉटेजमध्ये बघा, तर भरपूर नेगेटिव्हमध्ये दाखवत आहे इथे। पण आता 2 रिझल्टमध्ये आपल्याला बघायला भेटत आहे की 37 कोटीचं प्रॉफिट आहे। त्यानंतर 60 कोटीचं इथे आपल्याला प्रॉफिट दिसून येत आहे। आणि जर कंपनीचे रिझल्ट्स बघितले आपण तर कंपनीचे रिझल्ट्स पण आपल्याला इथं वाढताना दिसत आहेत। 97 कोटी, 301, 783, 489, 1265, 1990, 5332, 5386 आणि आता 5781 कोटी एवढं। कर्ज पण आपल्याला इथे बघायला भेटत आहे की 253 कोटीचं कंपनीवरती कर्ज आहे सध्याला। तर असतात कंपन्यांमध्ये कर्ज थोडंफार असू शकतं, इतकं जास्त पण कर्ज नाही आहे। कंपनीचे रिझल्ट्सच्या अकॉर्डिंग कंपनीचं कर्ज इतकं जास्त नाही आहे। पण ओव्हरऑल कंपनी आपल्याला इथे चांगली ग्रोथ करताना येणाऱ्या वेळेत दिसू शकते। आणि कंपनीमध्ये जरी जे नेगेटिव्ह चालू होतं, जे नेगेटिव्हमध्ये रिझल्ट्स दाखवत होते नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला, ते आता पॉझिटिव्हमध्ये दिसत आहे आणि तेही खूप चांगल्या पद्धतीने। तर येणाऱ्या वेळेत ही कंपनी अजून चांगले रिझल्ट्स दाखवू शकते। कदाचित त्यांचं कर्जही कमी करू शकते। तर खर्च हे कंपनीमध्ये असतात, काही वेळेस खर्चामुळे पण कधी प्रॉब्लेम येत असतं। तर ओव्हरऑल कंपनीचे खर्च पण आपल्याला येणाऱ्या वेळेत कमी होताना दिसू शकतात। तर आपण ह्या कंपनीवरती फोकस नक्की करू शकतो। बालाजी अमाइन्स, तर या कंपनीचं पण शेअर प्राइस आपण इथे बघू शकतोय, जे की 2230 इतका आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये या कंपनीने पण 10% रिटर्न्स दिलेले आहेत आणि वर्षभरामध्ये नेगेटिव्हमध्ये चालू आहे। पण महिन्याभरामध्ये पण बघितलं तर नेगेटिव्हमध्ये। कितीचा शेअर असायचा बघा इथे, 2298। आता लोला कितीला गेला होता तर 2090 पर्यंत। 52 वीक्स लो बघा 2732 इतका आहे आणि 52 वीक्स लो हे 1880 इतका आहे आणि 52 वीक्स हाय हे 2735 इतका आहे। तर कंपनी आता सध्याला 52 वीक्स लो पासून 52 वीक्स हाय पाशी चालू आहे। इथं बघू शकता 2000 पर्यंत गेला होता शेअर, म्हणजेच 1800च्या आसपास गेलेला होता आणि आता कंपनी हळूहळू परत आपल्याला इथे ग्रोथ करताना दिसू शकते।
तर अजून येणाऱ्या वेळेत कंपनी इथेही टार्गेट्स तोडताना दिसू शकते. 52 वीक्स हायचे येणाऱ्या वेळेत अजून चांगला प्रॉफिट पण दाखवू शकते. तर ह्या कंपनीवरती पण तुम्ही फोकस नक्की करू शकता. नेक्स्ट कंपनी आहे बायोकॉन. बायोकॉनचं पण आजचं शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो 308 इतकं आहे. 6 महिन्याच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केल्यावर कळतं की 35% रिटर्न्स गेल्या 6 महिन्यामध्ये कंपनीने दिलेले आहेत आणि गेल्या महिन्याभरामध्ये 13% रिटर्न्स दिलेले आहेत. वर्षभरामध्ये बघा तर 25% रिटर्न्स आहेत आणि अपडाऊन्स पण आपल्याला इथे भरपूर दिसतील. इथे लोला 219 पर्यंत गेलेलं शेअर प्राईस आता 307 पर्यंत आलंय. येणाऱ्या वेळेत हे टार्गेट्स पण आपल्याला तोडताना दिसू शकते कंपनी. आणि 52 वीक्स हाय बघा 315 तर 52 वीक्स लो हे 217 इतकं आहे. तर ऑलमोस्ट कंपनी 52 वीक्स हायच्या आसपास पोचलेली आहे. येणाऱ्या वेळेत कंपनी 52 वीक्स हायचे पण टार्गेट्स तोडताना दिसू शकते. मार्केट कॅप 36,000 कोटीचा आहे आणि ओव्हरऑल कंपनी चांगली आहे. कंपनीवरती तुम्ही फोकस नक्की करू शकता. नेक्स्ट कंपनी आहे आपली संवर्धना मदरसन्स इंटरनॅशनल लिमिटेड. तर ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो जे की 128 इतकं आहे. गेल्या 6 महिन्यापासून 43% रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत आणि गेल्या महिन्याभरामध्ये 9% रिटर्न्स दिलेले आहेत. गेल्या वर्षभरामध्ये पण बघितलं तर 69% रिटर्न्स खूप चांगल्या पद्धतीने कंपनीने दिलेले आहेत. कंपनी नेहमी आपल्याला इथे ग्रोथ करताना दिसत आहे. कंपनीचं बघा 75 रुपयाचं शेअर प्राईस होतं आणि आता हळूहळू ग्रोथ करत कंपनी 128 पर्यंत पोहोचलेली आहे. जवळपास 2 पटीने कंपनीने पैसा कमवून दिलेला इथं आपल्याला दिसून येत आहे. 2 ते 3 पटीने. येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला अजून चांगले टार्गेट्स दाखवेल. सो येणाऱ्या वेळेत तुम्ही आपण ह्या कंपनीवरती अजून फोकस करू शकता. नेक्स्ट कंपनी आहे बजाज फिंसर्व्स. तर ह्या कंपनीचा शेअर प्राईस तुम्ही इथे बघू शकता 1589 इतका आहे आणि गेल्या 6 महिन्यामध्ये फक्त 0.43% रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत. गेल्या महिन्याभरामध्ये पण इथे तुम्ही बघू शकता गेल्या महिन्याभरामध्ये कंपनीने -7% कंपनीमध्ये उतार आलेला आहे. डाऊन्स झालेले आहे शेअर प्राईस. आणि गेल्या वर्षभरामध्ये बघितलं तर 12% रिटर्न्स आहेत आणि इथं खूप जास्त आपल्याला अपडाऊन्स बघायला भेटतील. इथे बघा शेअर प्राईस किती होता 1408 रुपयाचा शेअर प्राईस वरती कितीपर्यंत गेला 1657 परत डाऊनला येऊन 1478 इथे परत 1642 त्यानंतर परत 1724 डाऊन अपडाऊन्स करत इथे 1710 आणि आता डाऊन्सला 1588 इतका आलेला आहे. येणाऱ्या वेळेत कंपनी हे पण टार्गेट्स तोडताना आपल्याला दिसेल. 52 वीक्स हाय जर बघितलं तर 1741 आहे. येणाऱ्या वेळेत कंपनी ह्या 2000 पर्यंतचे टार्गेट्स पण दाखवू शकते. तर ह्या कंपनीला आपण 2000 साठी पण होल्ड करू शकतो आणि 52 वीक्स लो हे 1395 इतकं आहे. येणाऱ्या वेळेत कंपनी अजून चांगले टार्गेट्स दाखवू शकते. तर येणाऱ्या वेळेत ह्या कंपनीला पण आपण फोकस करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे एक्झिट इंडस्ट्रीज. ह्या कंपनीचं पण शेअर प्राईस आपण इथे बघू शकतो 455 इतका आहे. 6 महिन्याच्या चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केल्यावर कळतं की 69% रिटर्न्स आहेत. गेल्या एका महिन्याभरामध्ये बघितलं तर 18% रिटर्न्स आहेत आणि वर्षभरामध्ये 140% रिटर्न्स आहेत. चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केल्यावर हे आपल्याला कळून येत आहे की कंपनी हळूहळू का होईना पण कंपनीमध्ये चांगली ग्रोथ आहे. तर 189चा शेअर होता. हळूहळू ग्रोथ करत कंपनी आता 453 पर्यंत पोहोचलेली आपल्याला इथे दिसून येत आहे. तर बघा इथे 9 मे 2023 मध्ये कितीला शेअर प्राईस होता 189 आणि आता 455 शेअर प्राईस आहे. 52 वीक्स लो जर बघितला आपण तर 186 इतका आहे आणि 52 वीक्स हाय हे 485 इतका आहे. 485चे पण टार्गेट तोडताना आपल्याला इथे कंपनी दिसून येऊ शकते. 500 पर्यंतचे पण टार्गेट्स आपण ह्या कंपनीमध्ये बघू शकतो येणाऱ्या वेळेत. आणि मार्केट कॅप पण कंपनीचा 38,000 कोटीचंच आहे म्हणजे इतकं जास्त नाही आहे. तर येणाऱ्या वेळेत ह्या कंपनीमध्ये आपण अजून चांगली ग्रोथ बघू शकतो. तर ह्या कंपनीला आपण फोकस नक्की करू शकतो. नेक्स्ट कंपनी आहे आपली रिडिंग्टनचं शेअर प्राईस आपण इथे बघू शकत आहोत 204 इतका आहे सध्याला. ही पण कंपनी मला चांगली वाटते आणि गेल्या 6 महिन्यामध्ये ह्या कंपनीने पण 32% रिटर्न्स दिलेले आहेत. फंडामेंटल्स आपण ह्या कंपनीच्या आधीही चेक केलेले आहेत. चांगली कंपनी आहे तर ह्या कंपनीवरती पण येणाऱ्या वेळेत तुम्ही फोकस नक्की करू शकता. नेक्स्ट कंपनी आहे मिस्टन फूड्स. मिस्टन फूड्सचं पण आपण इथे शेअर प्राईस बघत आहोत 18
रुपये इतका आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये ह्या कंपनीने पण 40% रिटर्न्स दिलेले आहेत आणि महिन्याभरामध्ये 10% कंपनीचे शेअर डाऊन झालेले आहेत। म्हणजे इथं आपल्याला उतार दिसून येत आहे, म्हणून तुम्ही शेअर्स खरेदी करू शकता। सध्याला थोडेच डाऊन झाले आहेत। 6 महिन्यामध्ये बघा 40% रिटर्न्स आहेत आणि गेल्या वर्षभरामध्ये 149चे। तर मार्केट कॅप बघा 1.94 हजार कोटी इतका कंपनीचं मार्केट कॅप आहे आणि 52 वीक्स हाय हे 25 इतका आहे। तर 52 वीक्स लो हे 7 रुपये। 7 रुपयाचा शेअरवरती 25 पर्यंत पोहोचला होता। येणाऱ्या वेळेत कंपनी 30 पर्यंतचे पण टार्गेट्स दाखवू शकते, फोकस नक्की करू शकता। आणि आज जे मी शेअर सांगितले त्यावरती तुम्ही येणाऱ्या वेळेत चांगला फोकस करू शकता। आणि कोणत्याही कंपनीमध्ये इन्वेस्ट करताना 3-4 पटीने इन्वेस्ट करा, 3-4 वेळा थोडे थोडे पैसे इन्वेस्ट करा, जेणेकरून तुम्हाला चांगला प्रॉफिट होईल। आणि कोणत्याही कंपनीमध्ये इन्वेस्ट करताना त्यांचे फंडामेंटल्स एकदा नक्की चेक करत चला की कोणी किती कंपनीवरती कर्ज आहे, की सेल्स किती आहे, रिझर्व्स किती आहेत, जेणेकरून तुम्हाला कंपनीचा एक अंदाज येईल की कंपनीचं सध्याला काम कसं चालू आहे। कंपनीचा बिझनेस चांगला चालू असेल तर थोडंफार कर्ज असलं तरी हरकत नाही, कंपनीमध्ये आपण त्या इन्वेस्ट करू शकतो। आणि रिस्क वाटत असेल तर 3-4 वेळा थोडे थोडे पैसे इन्वेस्ट करा आणि जे आपलं कॅपिटल असेल त्याचा फक्त 4 ते 5% इन्वेस्ट